परभणीच्या विकासाचा नवा अध्याय केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून साकारणार. पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांचा परभणीकरांना शब्द. परभणी 27 प्रतिनिधी जिंतूर रामप्रसाद कंठाळे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी व्यक्त केला. अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित स्नेहसंवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. विकासाचा मेगा प्लॅन, पालकमंत्र्यांच्या प्रमुख घोषणा. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्र्यांनी पुढील महत्त्वाचे मुद्दे मांडले. स्मार्ट पायाभूत सुविधा, भूमिगत गटार योजना, मलनिस्सारण आणि सुधारित पाणी पुरवठा योजना मार्गी लावणार. 50 वर्षांचे वीज नियोजन, शहरात अंडरग्राउंड वीज पुरवठा करून वीज समस्या कायमची सोडवणार. रोजगाराच्या संधी, तरुणांसाठी शहरात आयटी पार्क आणि नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करणार. स्वच्छ व सुंदर परभणी, कचरामुक्त व धूळमुक्त शहरासह नाट्यगृहाचे पुनर्जीवन आणि दर्जेदार रस्ते बांधणी. जनतेचा आवाज आणि प्रशासकीय वास्तव. मेळाव्यादरम्यान शहरातील व्यापारी आणि उद्योजकांनी आपल्या व्यथा मांडल्या. 100% कर भरूनही रस्ते, स्वच्छता आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत असा सूर नागरिकांनी व्यक्त केला. यावर बोलताना पालकमंत्री म्हणाल्या की तुमच्या प्रत्येक भावनेची दखल घेतली जाईल. फक्त परभणीकरांच्या भक्कम आशीर्वादाची गरज आहे. व्यासपीठावरील मान्यवर. या मेळाव्यात राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लक्षणीय होती. सुरेश वरपुडकर माजी मंत्री. विकास कामांसाठी केंद्र व राज्याचा निधी खेचून आणू. शिवाजी भरोसे जिल्हाध्यक्ष. नागरी प्रश्न भाजपच्या संकल्पपत्रात अग्रक्रमाने असतील. उपस्थिती सुरेश भुमरे, प्रमोद वाकोडकर, सचिन अंबिलवादे, ऋषिकेश सकनूर व मोठ्या संख्येने नागरिक. परभणीकरांनी भाजपच्या पाठीशी आपली ताकद उभी करावी. केंद्र आणि राज्यात आपले सरकार असल्याने निधीची कमतरता भासणार नाही, हे प्रश्न आपण निश्चितच सोडवू. सौ. मेघना साकोरे बोर्डीकर. पालकमंत्री.